नाही बस नाही मग अक्षना म्हणजे जयदीप भाऊंचं योगदान याच्यामध्ये खूप आहे. आता मला वाटतं तू काय केलं. जातीला हाकी दे से सॉरी मी देते ना. नमस्कार. कसला तरी प्राण्यांचा आवाज येतो बरं तिथं. तर डोस्याची मी वाट बघतोय आतुरतेने. इलेक्ट्रॉनिक तो फक्त क्रेडिट घेतोय पण आमचा कॅम्प सक्सेस व्हावा आणि आम्ही पण एन्जॉय करता यावं म्हणून. नमस्कार, मी अंकित. स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहे कॅम्पिंगसाठी सायप्रस हिलला. तर तुम्ही बघताय की मागं मी पार्किंगमध्ये उभा आहे आणि गाडी पॅक करतोय इथं. तुमच्यासाठी काही मिनिट्स पण 400 किलोमीटर प्रवास करून आपण पोहोचलेलो आहे आता व्हिजिटर सेंटरला. इथून आपल्याला आपल्या हटची की मिळणार रजिस्ट्रेशन करायला. पण आपलं हट इथं आहे, आपल्याला इथं कॅम्पिंग करायचं आहे आज. फायनली पोहोचलो कॅम्पिंग साईटला. बघू शकता की तुम्ही केवढं कॅम्पिंगसाठी सामान लागलेलं आहे. सगळं ह्याच्यामध्ये आहेत कपडे, ह्याच्यामध्ये आहेत प्रोपेन गॅस, खाण्याचं सगळं म्हणजे भाज्या वगैरे आहेत त्या सगळ्या आहेत ह्याच्यामध्ये. कोक आणि लाकूड. गाडीतले सगळे सामान हटमध्ये नेले. ही आपल्याला ॲस्पेन हट मिळालेली आहे. आणि ही आहे शरयू, अक्षना, जयदीप भाऊ. काय करा जयदीप भाऊ? नमस्कार. हे अजून सामान लावलेलं नाहीये, आता हे सामान लावायचं आहे आता. आणि हे सामान फक्त 2 दिवसासाठी आहे. ही आहे मेन रूम. ह्याचा होतो मास्टर बेड, 4चा छोटा फ्रीज. ही आहे दुसरी रूम आणि ह्याच्यामध्ये 6 बंक बेड दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 6 लोक जण झोपू शकतात. बॅक डोअर. आणि अशी आपली ही हट. आपला टेंट तो आहे आणि इथे टोटल 6 टेंट आहेत. ही काइंड ऑफ ॲडमिन बिल्डिंग आहे. आणि हा आहे वॉशरूम. आणि इथंच तुम्हाला भांडी घासण्यासाठी सिंक पण दिलेला आहे. इथून असं गेलं की इथं गाड्याचं पार्किंग आहे सगळं. असं ड्रिंकिंग वॉटर पण आहे. इथं गाडी आहे आणि ही आपली गाडी. आणि तिकडं आपला तो टेंट. तर हा असा पूर्ण कॅम्प ग्राउंड आहे. असा शॉवर आहे डिसेबल लोकांसाठी. आणि हे वॉशरूमचे एंट्रन्स. इकडे काय चालू आहे बघू शकताय तुम्ही. खेळ चाललेला आहे. आणलेलं सामान सेटअप केलं. जयदीप भाऊ आमचे प्रोपेन लावत आहेत. थांबा ठीक आहे. हां, आता फायनल. ओके, दिस इज गोना बी सो कनेक्टेड. हां. आता बघूया टेस्टिंग. वायर झाली त्याला. वायर पण चालली असते. अशा रीते आपला गॅस लागलेला आहे. जसं काय आरती लावलंय. हे बघा, कॅनडामधील लाकडे शेकोटी करण्यासाठी आणलेले आहेत. खास जंगलातून मागवलेले आहेत. अंशू काय करतेस तू? इकडं टेंटमध्ये गेले. टेंटमध्ये अंशू हाय. ओके. रेड म्हणजे नॉनव्हेज. रेड इज नॉनव्हेज. तर आपण आता चिकन एअर फ्राय करत आहे. आणि आपले शेफ रोशन खूप मेहनतीनं बनवलं आहे मी. आता हे एअर फ्राय करत आहे. चिकन अंगारी झालेलं आहे स्टार्ट. शरीफ फोनवर बोलत आहे. नमस्कार. डास येतात म्हणून इथं मॉस्किटो नेट लावलेली आहे. मॉस्किटो स्प्रे आम्ही स्प्रे मारतो इथं. एकच प्रॉब्लेम आहे इथं मॉस्किटोचा, पण त्याच्यासाठीच आपण आता मॉस्किटो नेट लावलेली आहे, जी अंशू त्याशी खेळत आहे आता. फायर पिट मध्ये आग लावली. कसला तरी प्राण्यांचा आवाज येतो बरं तिथं. चिकन झालेलं आहे. फर्स्ट कुरकुरीत चिकन रेडी. आता पनीर लागणार आहे. आता आहे पनीरची बारी. सो हे आहेत आपले सोया चाप. पनीर नाही, सॉरी, चापची बारी. सेकंड आपण डॉंग घेऊ व्हेज साठी. रितू सांग ना बळा प्लीज. मिळालं का टांग अंकित? थँक्यू रितू. चिकन कसं झालेलं आहे?
यम लागते मस्त मस्त लागते मस्त. हे सोयाच्या मला असं वाटत होतं तुम्ही पनीर्सला आपण फ्लेवर्स देऊया. हे नॉर्मल आणि हा अंगारा आणि हे चाललं आहे आपल्या कुकिंगचं. कसं लागतं शरीर पनीर पनीर तर छान असतं. आणि चिकन टाकतोय. सोया चाप हे छान आहे, टँगी आहे थोडं. आणि आता आग पूर्ण लागलेली आहे इकडे. ती जाळी पण निघी त्याच्यावर. चला अरे आणि आहे की काय काय Can I have a yellow one? तिला इकडून जाऊ दे. नाही 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 पडत दाबू नका पनीर. उघडच ठेवतं का जयदीप ते? असू दे. इथं टाकली मी इथं ठेवतो. सगळ्यांनी निवांत बसून शेकोटीचा आनंद घेतला. रितू हाय गर्ल्स. Anshu, let me have this golden one. अंशू तू काय करते? आपण सोयी जाऊया. ओके स्टोरी जाऊया. रिद्धी आणि अंशिका यांचा टेंट. आणि बोलले नाही बस नाहीये. रिद्धीची हॉरर स्टोरी ऐकत दिवस संपला. With red eyes took some kids that are not night while every grown up is sleeping but kid is not. नुसतं सरप्राईज साठी चालेस का काय कळत नाही. मॉर्निंग झाली की सरप्राईज. हा आहे दुसरा दिवस. तर आता चहा बनवणार आहे. आलं, गवती चहा, चहापत्ती. पाहिजे असलं तर घेऊन जात जावा. की बाबा वन डे ट्रिप साठी गेलं तेवढं. Name is cute. स्लाईम आहे अंशू तुझ्याकडे. Ow! काय तुझ्याकडं? Because he's cute, right? तिला सांग रडू नको म्हणून. एवढं दे थोडं. काय जा तिला हाकी दे, से सॉरी. ओके अगं बाळग काय तुझं काय तुला पण कायचंय का? ये मी देतो तुला हाकी. ये मी देते ना अगं अंशू, मी देते. ये मी देते ना अंशू. जस्ट लुक ॲट अंशू. दे ना, मी देते हाकी तुला. ये इकडे सावली द्या. ठीक आहे, काका देतात सावलीत जा. काका देतात हगी. गो काका देणार हगी. जा देतात. गो रितूला हगी देणार आहेस. किती सॅड झाली बघ. तिला सांग रडू नको रितू. टर्न बाय टर्न खेळू आपण. हा हो थँक्यू अंशू. नको ते अंशू, लय भांडताय तुम्ही. आणजा खेळणं असलं तर आणजा. जा घेऊन ये, जा घेऊन ये. काय झालं तुला? रुसलीस का? रुसलीस तू? जा घेऊन ये पळ. ये पळा पळा पळा. अंशू हे बघ. बाहेर ऊन असल्यामुळे आता शरीर घरामध्ये डोसे करत आहे. मी तुला गार करून देऊ, फू करून देऊ. तू केलं फू? भरपूर कांदा घालून. आणि जयदीप भाऊ आणि रोशन इथं बटाटे. फिरून फिरून आलं तर दुपारी 2 वाजता. 2 तेच वाजता. काम करतोय आम्ही सकाळपासून आज. आमचं सर्वात मोठं टास्क आहे की अंशू आणि रिद्धूला एंगेज ठेवायचं. त्याच्यामुळे आता त्यांच्यासाठी खेळणे आणले आहेत, ते देणार आहे आम्ही. तो फक्त क्रेडिट घेतोय, पण आमचा कॅम्प सक्सेस व्हावा आणि आम्ही पण एन्जॉय करता यावं म्हणून आम्ही मुलांना एवढे सारे खेळणे घेतले. काही खेळणे तर माहीत पण नाहीत त्यांचे काय नाव आहेत ते. जसं की हे एक स्लाईम सकाळी बघितला होता, हा पण स्लाईमच आहे म्हणते. काय ते बॉल आहेत ते. प्रत्येक गोष्ट 2 आणणं अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर आमच्यात खूप जोरात भांडण लागतं. 5वे महायुद्ध जगाच्या पातळीवर लागू शकतं. आणि हे आमचं बसलेलं तिकडे 5वे महायुद्ध. तुला कुठलं पाहिजे? एक तुझा, एक तुझा आणि स्टिकर्स. परवडते ना मोठं. गेलं ना की आज भाजी होऊ दे म्हणजे पटापटा कर. इथे खूपच खमंग सुटला आहे भाजीचा.
तर होपफुली भाजी खूप चांगली झालेली असावी. तर डोस्याची मी वाट बघतोय आतुरतेने. काढलंस तू तिचं नाव. थांब 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 थांब. मला वाव, एक्सपर्ट डोसा आलेला आहे. छान. आता आनंद झालेला आहे. खावा आता जयदीप भाऊंचं सॅलड. सॅलड जेवणाच्या अगोदर खाण्यासाठी. बॅटर आहे ना, मला तिनं काम दिलं. हा मग मी बॅटर सगळं बनवून ठेवलं. वा टाळ्या टाळ्या टाळ्या. त्याच्यामुळे डोसा पार्टी छान झाली. खरडा पण केलाय जयदीपनी. खरडा पण मी म्हणलं. ठेवले सुकले. आणि मटण. हा, मटण शिजवलं जयदीपनी. फोडणी मी दिल्या फक्त भाजीला. मग अक्षना म्हणजे जयदीप भाऊंचं योगदान याच्यामध्ये खूप आहे. आता मला वाटतं तुझ्या ह्याच्यात तू काय केलंस. आता माहिती तुम्हाला तेच पाहिजे. खाण्याचं डिपार्टमेंट आमचं सगळं शरीरकडे होतं. मग तुम्ही काय केलं? इलेक्ट्रॉनिक्स. त्यानं काय केलं सांग. मग तुझं मी इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी घेतल्या. इलेक्ट्रॉनिक सेक्शन बघितलं. इलेक्ट्रॉनिक सेक्शन त्याचं ते लॅपटॉप काय वगैरे चार्जर. आणि म्हणून सांग त्यांनी काय केलं म्हणजे बॅगा भरून ठेवला आणि त्या सगळ्या आणून हॉलमध्ये ठेवला आणि इकडून तिकडून एवढं सामान नेणार आहे आपण, एवढं म्हणलं. एवढं खाणार आहे आपण, हे कशाला असं भरलं, आजीबाईचं काम केलं त्यानं. कशाला न्यायचं आपल्याला. आणि त्या बॅगा गाडीत कशा आल्या? त्या गाड्या सगळ्या बॅगा गाडीत. आले का? त्यानंतर आवरून आम्ही रिसॉर्ट लेककडे निघालो. इथे थोड्या वेळ बसून आम्ही नेक्स्ट मेन स्पॉटकडे निघालो, जो आहे एल्क वॉटर लेक. या व्हिडिओला 100 लाईक्स आले की लगेच पार्ट 2 अपलोड करेल, तर लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की लिहा.